नमस्कार मित्रांनो, मी आहे खुशी. वेलकम टू खुशीज वर्ल्ड. तर आजचा ब्लॉग म्हणजेच बाहेर जात आहे मी. तर आता आम्ही निघतच आहोत. मी रेडी होऊन बसली आहे. तर माझी मम्मी खूप वाट पण पाहत आहे, पण हा ब्लॉग चालू करायचा होता म्हणून मी लगेच ब्लॉग चालू केला आणि तुम्हाला पण आता सांगत आहे मी जात आहे बाहेर, म्हणून तुम्ही माझ्यासोबत पण चला. तर मी दाखवते मी कुठे चालली आहे, काय करायसाठी चालली आहे. स्टे ट्यून. आणि माझ्याकडून काही चुकलं ब्लॉगमध्ये तर प्लीज सॉरी, मी पहिलेच सॉरी म्हणत आहे. पण तुम्ही ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला, आणि तुम्ही पण सांगा की तुम्हाला अजून ब्लॉगमध्ये काय आवडेल पाहासाठी. तर प्लीज कमेंट करा आणि पूर्ण ब्लॉग पहा. तर मी रेडी झाली आहे, तुम्ही बघू शकता. आणि मागचा बॅकग्राऊंड प्लीज तुम्ही साईड करा. तर मी खूप लेट होत आहे, तर पटकन जाते आहे आणि सर्व मी सामान घेतलेलं आहे सोबत. सो स्टे ट्यून. तर गाईज आम्ही निघालो आणि खूप ऊन आहे, त्यामुळे मी स्कार्फ पण बांधलेला आहे, पण माझ्या मम्मीने बांधलं का माहीत नाही. पण आता आम्ही निघालो आहोत, तर चला लवकर जाऊया. आम्ही कुठे चाललो ते पण तुम्हाला दाखवते. आणि आम्ही ऑटोने चाललो आहोत आता. तर गाईज आम्ही आलो आहोत DMart. तर चला शॉपिंग करूया थोडी, कारण की होळी आली आहे तर मार्केटमध्ये जाणं तर बनतेच ना. तर चला जाऊया आपण. कोणत्या मधून आम्ही चाललो आम्हालाच माहिती आहे. तिथे गर्दी आहे गाईज, आज काय करू. तर आम्ही सर्वात पहिले नारळ घेत आहोत, कारण की उद्या नारळाची गरज जास्त आहे. तर गाईज मी हे घेत आहे हर्षी असतं. आणि इकडे पॅकेट नाही का, पण हे मला काही आवडत नाही. एवढं काही घेत नाही. हो मी सगळंच घेते का. लोणचं तुम्हाला पण आवडत असेल. चला चला जाऊया आपण समोर. तर गाईज सामान घेऊन झालेलं आहे, पण खूप जास्त गर्दी पण होती. अँड कितीचं सामान झालं ते पण तुम्हाला सांगते लवकरच. चल घरी जाऊन स्टे ट्यून. मी आता येऊन सध्या बसली फक्त थोड्या वेळ ना. आता कपडे पण चेंज नाही केले, काही नाही केलं, फक्त बसली मी. आणि माझी मम्मी जशी आली तसं त्यांनी तिचा फेवरेट शो लावलेला आहे, तर तिथे पाहत बसली आहे. आणि माझं जरा त्याची ड्युटी करताची वर्क फ्रॉम होम चालू आहे, तर ते करत आहे. तर मी आता सर्व फ्रेशनअप वगैरे होते. आणि गाईज मी व्हिडिओ जास्त बनवू नाही शकले आहे, आणि वापस घरी येत होते तेव्हा पण नाही. फक्त ते ऑटोमध्ये मी बसले होते, त्यावेळी मी जे व्हिडिओ बनवले. पण त्यातील खूप लोक बसले होते, तर मी जास्त व्हिडिओ बनवू नाही शकले. आणि आता चौकातून येता माझ्या हातात दोन्ही पिशवी पण होते, माझी मम्मी पण तिच्याही हातात पिशवी होते, तर कोणीच व्हिडिओ बनवू नाही शकलं. आणि खूप थकून गेली होती मी. आणून चौकातून घरी पैदल येऊन, आणि ते भारी भारी पिशवी इतकी, म्हणजे खूप जास्त सामान झालं आहे, काहीच सामान नाही शकत. खूप टेन्शन आलं आहे आता सामानाचं. पण मी तुम्हाला नक्की दाखवते किती बिल झालं आहे ते पण सांगते. सो स्टे ट्यून.
हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? सो आजचा पूर्ण दिवस गेला. आता झाली आहे रात्र. तर जेवण वगैरे तर मी केलं नाही कारण की मला भूक नव्हती. बट आज बनलं होतं नॉनव्हेज, मीन्स अंड्याची भाजी. तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा, नॉनव्हेज म्हणजे अंडा जो आहे तो नॉनव्हेज आहे की व्हेज आहे, ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी खूप कन्फ्यूज होते यामध्ये. बट इट्स ओके. आणि मी नॉनव्हेज खात नाही, त्यामुळे मी अंड्याची भाजी तर खात नाही. आणि त्यासोबत आज भूक पण नव्हती, तर मी काही खाल्लं नाही. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला अजून नवीन काय पाहिजे नाही ते नक्की सांगा. तर आता मम्मी बोलत आहे आणि मी जाते. बट आता रात्र पण झाली आहे आणि मला शूट करायचं आहे. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देऊन देणार, तर तुम्ही जाऊन तेच नक्की पहा. आणि स्पेशल शूट आहे उद्यासाठी मी करत आहे. माहिती आहे रात्र झाली, पण ठीक आहे, तुमच्यासाठी करीन मी. तर आता मी शूट करते पटकन आणि तुम्हाला उद्या लगेच पाहायला मिळणार. हा ब्लॉग येईल तोपर्यंत ते रील पण शूट होऊन जाईल. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन, तर तुम्ही ते जाऊन नक्की पहा. आणि हा थोडा शॉर्टमध्येच आहे ब्लॉग, पण तरी मी उद्याच्या ब्लॉगमध्ये प्रयत्न करेन की पूर्ण ब्लॉग घेईन सकाळपासून. तर सॉरी काही चुकलं असेल यातही, त्यासाठी. आणि ब्लॉग नंतरचे जे राहणार आता पुढे खूप छान छान ब्लॉगच राहणार, कारण की ते तुम्हाला माहीत पडून जाईल. तर सो बाय बाय.